नेमकी आली पिकाच्या बाजारभावामध्ये वाढ होऊ शकते का, किंवा येणाऱ्या टायमामध्ये हे आपल्याला आली पिकाचे बाजारभाव काय बघायला मिळू शकतात, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. सोबतच आजचे जे काय आली पिकाचे बाजारभाव आहे त्याविषयी बी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, जर कधी तुम्ही आली पिकाची लागवड करणार असाल तर जे काय पावसानं आपल्याला जे काय पंजाब राव यांना सांगितलेलं होतं की 7-8 तारखेपासून आपल्याला पाऊस बघायला मिळेल, पण किंचित ठिकाणी आपल्याला पाऊस हा कमतर बघायला मिळतो. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना लागवड केलेली आहे, आणि ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची असेल त्या शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी नक्कीच घ्या. जर कधी आपल्याकडे पाणी असेल, पाण्याचं पहिले एकदा बेड पूर्णपणे ओला करून मगच आपल्याला लागवड केली पाहिजे. जर कधी तुम्ही कोरड्या याच्यामध्ये जर कधी लागवड केली तर आपल्याला जे काही बेडमध्ये जी काही हीट आहे तर ती हीट बाहेर निघायला त्याला चान्स भेटणार नाही. त्यामुळे आपल्या आले पिकाचे जे खडे आहे तर त्यांना देखील नुकसान आपल्याला बघायला मिळू शकतं. त्याचसोबतच जाणून घेऊ आजचे जे काही आले पिकाचे दर आहे. तर शेतकरी मित्रांनो, संभाजीनगर एरियामध्ये आणि कन्नड यासारख्या ठिकाणी आपल्याला आजचे जे काही रेट आहे तर ते चांगल्या प्रकारे बघायला मिळत आहे. आणि त्यासोबतच येणाऱ्या टाईममध्ये कदाचित भाव आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळू शकतो, कारण की मार्केटमध्ये पाहिजे तेवढा माल शिल्लकच नाही. त्यामुळं आपल्याला या संधीचं सोनं नक्कीच होऊ शकतं, कारण की आपल्याला चांगला दर हा 100% भेटू शकतो. म्हणजे हा फक्त एक अंदाज असतो, पुढचं घालून कदाचित वाढू बी शकतो, रिवर्स येऊ शकतो, पण रिवर्स यायचे चान्सेस आहेत खूप कमी आहे, आणि वाढायचे चान्सेस आहेत जास्त आहे. त्यामुळे कदाचित भाव आपल्याला चांगला पुढं बघायला मिळू शकतो. त्यासोबतच शेतकरी मित्रांनो, आजचा जो रेट आहे तर ते आपल्याला कन्नड संभाजीनगरमध्ये आपल्याला 11,000 रुपयापर्यंत तर खरेदी आपल्याला बघायला मिळते, आणि जो सर्वसाधारण माल आहे तर त्याची 10,000 रुपयापर्यंत आपल्याला खरेदी इथं बघायला मिळते. तरी देखील म्हटलं तर 10 आणि 11,000 रुपये आपल्याला चांगला दर आपल्याला भेटतोय, आणि येणाऱ्या टायमामध्ये 12-13 पर्यंत देखील भाव जाण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो, बाकी तुमच्या भागामध्ये काय आली पिकाचे बाजारभाव चालू आहे हे कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा, आणि आपल्यापैकी किती शेतकऱ्यांचा माल अजून बाकी आहे हे देखील कमेंटमध्ये मात्र नक्कीच सांगा. कारण की त्या शेतकऱ्यांचा 100% मध्ये चांगला फायदा नक्की होऊ शकतो. जर कधी आले पीक जर कधी चांगले असेल आणि जर हीटमुळे जर कधी खराब होत असेल तर आपण 11-12 हजार रुपयाने हे काढणी करून घेतली तरी योग्य आहे, कारण की एकदा खराब झाल्यावरती आपला काही पर्याय राहणार नाही, आणि आपला बेभाव माल हा जाऊ शकतो. त्यामुळे जर कधी खराब व्हायसारखा नसेल तर तुम्ही ठेवू शकता. जर खराब व्हायचे चान्सेस असेल तर मग दिलं तरी आपल्याला पैसे तिथं बनवून जातील. बाकी शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, आले पिकाचे नवीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन अपडेट, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.